नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच. धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडची अध्यक्ष म्हणून शिफारस. एखादा कार्यकर्ता चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतात. परळीत लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष वाल्मिक कराड असल्याच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. रायगडचं पालकमंत्री पद माझ्याकडे असावं असं सगळ्यांचंच म्हणणं आणि मला पालकमंत्री पद मिळेल असं वाटतंय. मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बावनकुळेंचा पहिलाच पुणे दौरा. उद्या बावनकुळेंचा जनता दरबार. लॅम्बोर्गिनीला व्हीव्हीआयपी नंबरमुळे मंत्रालयात थेट प्रवेश. कार स्कायलाइन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती. सर्वसामान्यांना प्रवेश नाही, व्हीआयपी गाड्यांना थेट प्रवेश. राऊतांची टीका. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळली. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी याचिका फेटाळली. साहित्य संमेलनासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. 20 आणि 21 जानेवारीला दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. शिवसेनेच्या आमदार विजय शिवतारेंनी घेतली अजित पवारांची भेट. पुरंदर विमानतळ आणि गुंजवणीच्या पाणी प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती. अशोक पवारांची सत्ता असलेला घोडगंगा कारखाना अजूनही बंद. घोडगंगा साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्याची अजितदादांची तयारी. पवार गटाचे माजी आमदार अशोक पवारांना धक्का बसण्याची शक्यता. झिशान सिद्दीकींनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. एकाही बिल्डरची चौकशी झाली नाही. झिशान सिद्दीकींकडून नाराजी व्यक्त. अर्ध्या नागपूर शहरात आज पाणीपुरवठा बंद. कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 पर्यंत पाणीपुरवठा बंद. दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार चालण्याची मागणी. कोकणाला डावलल्यास बरेलीची एक्सप्रेस पुढे जाऊ देणार नाही. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा इशारा. मंत्री प्रकाश आंबेडकरांकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा आढावा. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, आंबेडकरांचे निर्देश. अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदार पुष्पा सोळंकेंनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळले. अमरावतीत 1100 बांगलादेशी लोकांना खोटे जन्माचे दाखले देण्यात आले. सोमय्यांनी केला होता आरोप. वांद्र्याच्या भारतनगरमधील अनधिकृत बांधकामावर SRA कडून कारवाईला ठाकरे गटाकडून विरोध. तर आलेल्या आदेशानुसार कारवाई केली. कलेक्टर वैशाली लामटेंची प्रतिक्रिया. जळगाव पालिकेत महिलेऐवजी तिचा पती काम करत असल्याचा प्रकार. महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागातील धक्कादायक घटना. अधिकची चौकशी सुरू. वसई पूर्वमधील मधुबन परिसरातील 20 फूट खोल नाल्यात कार कोसळल्याची घटना. कारवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. चालक किरकोळ जखमी. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आणि मंगळवेढा स्टँडवर चार्जिंग स्टेशनचं 90% काम पूर्ण. 2 दिवसांआधी चार्जिंग स्टेशनची चाचणी. HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर जालना आरोग्य विभाग सतर्क. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं आणि शिंकणं टाळण्याच्या सूचना. यासह नागरिकांना घाबरून न जाण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुण्यातील बंद पडलेले ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ सुरू करण्याची मागणी. कोविडसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून उपाययोजना करण्याची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून मागणी. आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईतील विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आदित्य ठाकरेंनी टोरेस घोटाळ्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणांना आधीच होती. शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना नोटीस पाठवलेली होती. तर टोरेस कंपनीशी संबंधित 3 बँक खाती सील करण्यात आली आहेत. टोरेसमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सिव्हिल इंजिनियरची फसवणूक. सिव्हिल इंजिनियर खालिद शेख यांनी 12 लाखांची गुंतवणूक केली होती. टोरेस कंपनीत दादरचे भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांचे 13 कोटी बुडाले. घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 3 जण अटकेत. टोरेस कंपनीचा CA अभिषेक गुप्ताची मुंबई हायकोर्टात धाव. घोटाळ्यामागे युक्रेनचा माफिया. मी घोटाळा उघडकीस आणला, माझ्याच जीवाला धोका. CA अभिषेक गुप्ताची हायकोर्टाकडे संरक्षणाची मागणी. दादरमधील टोरेस कंपनीच्या कार्यालयातून पळ काढतानाचा व्हिडिओ समोर. तानिया आणि व्हॅलेंटिना अटकेपूर्वी पळून जातानाचा व्हिडिओ. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमतीवरून सर्वसामान्य जनता नाराज. घरांचे दर कमी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती. धुळ्यातील शिरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवींकडून पाहणी. शासनाकडे पाठपुरावा करणार. पाडवींचं शेतकऱ्यांना आश्वासन.
गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी बालपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार होणं आवश्यक, न्यायाधीश संदीप स्वामी यांचं वक्तव्य. धुळे शहरासह ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून मीटर तपासणी, विविध 28 संशयास्पद वीज ग्राहकांचा अनधिकृत वीज वापर, महावितरणची दंडात्मक कारवाई. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेच्या लाभाची 2000 लाभार्थ्यांना प्रतीक्षा, अर्ज भरून देखील अद्याप योजनेचा लाभ नाहीच. धुळ्याच्या शिरपूर शहरातील अवैध कॅफे व्यवसाय बंद करावा, यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, विविध प्रश्नांसाठी विविध सामाजिक संघटनेकडून निवेदन. ओमश्री अॅग्रो ग्रुप मार्फत शहरातील गोशाळेच्या मैदानावर स्वामी रामभद्राचार्य महाराज यांची रामकथा, भाविकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती. नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल आजाराच्या औषध खरेदीसाठी निधी उपलब्ध, मात्र निधी न वापरल्यानं परत जाण्याच्या मार्गावर. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील पाडळदा शहादा रस्त्याची दुरवस्था, तातडीनं रस्ता दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, ग्रामस्थांचा इशारा. नंदुरबार जिल्हा परिषदेची मुदत 16 तारखेला संपणार, मात्र निवडणुकीसाठी अद्याप कुठल्याही हालचाली नाही. नंदुरबार शहरात पतंगाच्या दुकानं सजल्या, वेगवेगळ्या प्रकारचे पतंग बाजारात दाखल, मकर संक्रांतीनिमित्त पतंग खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. नंदुरबारमधील ग्रामीण भागात जाणाऱ्या बसच्या चालक आणि वाहकाला 75 ते 100 रुपयांचा भत्ता, हा भत्ता कमी असल्यानं यात वाढ करण्यात यावी, नागरिकांची मागणी. जळगावात खानदेश केटरिंग असोसिएशन आणि अन्न औषध प्रशासन विभागाकडून अन्न व्यावसायिकांसाठी फास्टॅग प्रशिक्षण, सहाय्यक आयुक्त संतोष कांबळेंकडून विविध विषयांवर मार्गदर्शन. ईव्हीएम घोटाळ्याच्या संशयावरून पवार गटाचे एरंडोलचे उमेदवार सतीश पाटलांकडून हायकोर्टात याचिका, निवडणूक रद्द करण्याची याचिकेतून मागणी. काश्मीरा उड्डाणपुलावरून टोईंग व्हॅनमधून जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर, वाहतूक विभाग या टोईंग व्हॅनवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय. राष्ट्रीय बालरंग महोत्सवात सहभाग घेतलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिका शाळेतील 10 विद्यार्थ्यांचा सन्मान, राज्याचं प्रतिनिधित्व केल्यानं एनसीईआरटी दिल्ली केंद्र शासनामार्फत गौरव. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ताफ्यात सक्शन आणि जेटिंग मशीन दाखल, या मशीनमुळे शहरातील स्वच्छता परिणामकारक होणार. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बदला, पक्षात रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात यावी, शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी. जयंत पाटील पद सोडायला तयार, 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी पद सोडतो. जयंत पाटील यांची भूमिका, निवडणुकीत काय केलं याचा डेटा द्या, त्यानंतर बाजूला होतो. बोलणं सोपं असतं, पण चांगला माणूस शोधणं अवघड असतं, असंही सुनावलं. यश अपयशावर प्रदेशाध्यक्ष पद ठरत नाही, जयंत पाटलांनी पक्षासाठी मेहनत घेतली, लोकसभेत मिळालेलं यश जयंत पाटलांचं, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षात नाही, रोहित पवार समजूतदार तर जयंत पाटील परिपक्व आहेत, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य.